नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण नवोदयचा झालेला ए सेट पाहणार आहोत. याच्यातले उत्तर पाहणार आहोत. पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते डी होतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे डी. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर होतं सी. 6व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याचप्रमाणे 9व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. व्यवस्थित लिहायचं, पाहायचं आहे, उत्तर करायचे आहे. मार्क जेवढे आहे कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आपला जिल्हा टाका, मुलगा आहे किंवा मुलगी ते पण टाका, आणि ग्रामीण किंवा शहरी ते पण टाका, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुमचा नंबर लागण्याची शक्यता किती आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10व्याचं उत्तर आहे बी. 11व्याचं उत्तर आहे सी. 12व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 13व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 14व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने आपले मार्क टाकायचे आहे. जिल्ह्याचं नाव, ग्रामीण शहरी ते पण टाकायचं आहे, आणि मुलगा आहे की मुलगी ते पण टाकायचं आहे, जेणेकरून मागच्या वर्षाचे जे पण अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुमच्या नंबर लागण्याचे चान्सेस किती असू शकते. 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 21व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 27 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 28 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 29 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 30 नंबरचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 33 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 34 नंबरचं जे प्रश्न उत्तर होतं त्याचं होतं उत्तर पर्याय क्रमांक सी. 35 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. त्याचप्रमाणे 36 नंबरचं प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 38 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 39 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 40 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना मार्क चांगले पडले त्यांचं अभिनंदन. तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे, तुमची कॅटेगरी सांगायची, ओपन असेल तर ओपन सांगा. त्याचप्रमाणे मुलगा आहे मुलगी आहे ते सांगा, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुमचा नंबर लागण्याचे किती चान्सेस आहे. आता गणिताचं आपण थोडं स्पष्टीकरणासहित सगळे उत्तर पाहू. गणिताचं 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहे. आता यांच्यामध्ये म्हणलं याच्यामध्ये आता 11 मिळवायचे की नाही त्याचा प्रश्न आहे. पहा, 1 ते 11 मध्ये मूळ संख्या आहे 2, 3, 5,
7 9 सॉरी 9 नाही 11. ठीक आहे, 2 3 5 7 आणि 11. आता प्रश्न हा आहे की हे 11 आपल्याला मिळवायचे की नाही. ठीक आहे, कारण इथे सांगितलेलं आहे की 1 ते 11 मधील यांच्यामध्ये म्हणलं यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहे. तर यांच्यामध्ये जर म्हणलं तर 1 2 3 4च मूळ संख्या आहेत. पण तुम्ही जर 11ला धरलं तर याचं उत्तर 5 पण असू शकते, ए किंवा बी. जर मला तरी वाटते याचं उत्तर पर्याय क्रमांक बी असू शकते. पण इथे थोडंसं कन्फ्युजन आहे. जर तुम्ही 11 हा नंबर धरला तर 5 ह्या मूळ संख्या होतील. परंतु याच्यामध्ये म्हणलं, याच्यामध्ये म्हणजे ह्या दोघाच्या दरम्यान, कारण 10वीला एक असा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आम्ही ती संख्या घेत नाही आहे. ठीक आहे, शेवटची जी संख्या सांगितली ती घेत नाही. इथं मुद्दामून त्यांनी असं सांगितलेलं आहे की यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहे. तर याच्यामध्ये 1 आणि 11मध्ये आपल्याला 1 2 3 4 मूळ संख्या दिसतात. ही 11 ही मूळ संख्या आपल्याला गृहीत धरायची नव्हती असं मला वाटते. त्याच्यामुळे मी याचं उत्तर पर्याय क्रमांक बी लिहिलं. जर तुम्हाला वाटत असेल की 11 ही संख्या धरायला हवी होती किंवा आपली आयोगाची याचं शिक्षण परिषदेची जेव्हा उत्तर शीट येईल तेव्हा आपण याच्यावर अजून डिस्कस करता येईल. तर इथे थोडंसं आपलं कन्फ्युजन राहू शकते. कमी जास्त तुम्ही याचा मार्क गृहीत धरायचा कसा हे पहा. हे गुणाकार होता, साधा सिंपल गुणाकार होता. त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. आता पहा, ह्या दोघांचा पण जर गुणाकार करून पाहिला, ठीक आहे, 42 आहे की नाही. आणि दशांशानंतर किती संख्या आहेत. दशांशानंतर 1 2 आणि 3 संख्या आहे. मग दशांशानंतर 3 संख्या असलेली कोणताही तर एकच दिसते. दशांशानंतर 3 1 2 3 इथेच आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 64चे आपल्याला सर्व अवयवाची बेरीज करायची होती. आता इथं अवयव म्हणण्यापेक्षा मला वाटतं इथे पण प्रश्न थोडा चुकीचा लिहिल्यासारखं वाटतं मला. हे विभाजक लिहायला पाहिजे होते. आणि विभाजक म्हणजे 64ला कशानं भाग जातो. 64ला 1 भाग जातो, 64ला 2 भाग जातो, 64ला 3 भाग जातो, 64ला नाही सॉरी 3 नाही जाणार, 64ला 4 भाग जातो. आणि ह्या सर्वांची बेरीज करायची होती आपल्याला. 64ला 8 जातो, 16 जातो, 64ला 32 जातो आणि 64ला 64 जातो. ठीक आहे, 64ला किती जातो 64. आता ह्या सर्वांची बेरीज करायची होती. ह्या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर भेटेल 127 भेटेल. ठीक आहे, त्याच्यानंतर 20 आणि 30चा सर्वात मोठा अवयव. पण याचं उत्तर मला वाटते याचं उत्तर ह्याचं हे चुकीचं आहे फॅक्टर्स हे. तर याचं उत्तर तुम्हाला मार्क भेटू पण शकतात, कारण ते अवयव नसून इथे तुम्हाला विभाजक असं लिहायला हवं होतं. आता 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव म्हणजे कॉमन फॅक्टर विचारला होता. म्हणजे ह्या दोघांना जे भाग जाणारी सर्वात मोठा जो अवयव होता तो. आता इथे पण थोडंसं कन्फ्युजन होतंच थोडंसं. मूळ अवयव विचारलं नव्हतं त्याच्यामुळं सर्व ह्या दोघांना जो भाग जाणार होता तो 10. काही जणाला वाटेल की 5च ही संख्या आहे, पण इथं मूळ अवयव विचारला नव्हता, एवढं लक्षात ठेवा. जर मूळ अवयव जर विचारला असता तर हे 5 असला असता. पण इथे फक्त अवयव विचारला, म्हणजे ह्या दोन्ही संख्येला कोणती अशी मोठ्यात मोठी संख्या आहे ह्या दोन्ही संख्येला भाग जाईल, तर ती पर्याय क्रमांक सी मधले होता. अतिशय सोपे असे प्रश्न विचारले होते यावेळेस. कसं काय एवढे सोपे विचारले हा पण कन्फ्यूज करून टाकण्यासारखा प्रश्न आहे. चला, काही प्रश्न कन्फ्युजन होते आणि काही प्रश्न तर लई सोपे होते. आता इथे आपण इथं पाहिलं, ह्या सर्वांची बेरीज करून फक्त हे वजा करायचं होतं. अतिशय सोपं होतं. ठीक आहे, तुम्ही जर याचं उत्तर असं जर काढून दाखवायचंच असेल तर हे 6.082 आणि हे पॉईंटला पॉईंटच्या इकडची संख्या इकडे लिहायची, पॉईंटच्या इकडची इकडे लिहायची, पॉईंटला पॉईंटच्या इकडची संख्या इथे लिहायची आणि पॉईंटच्या इकडची संख्या आपल्याला काय करायचं इकडे लिहायची. ह्या सर्वांची बेरीज करायची होती आधी. त्याच्यानंतर आपल्याला हे वजाबाकी करायची होती. पहा, ही 4 अंकी संख्या आहे. पॉईंटच्या नंतर पॉईंटला पॉईंट लिहायचे होते
पॉईंटच्या नंतरची इकडची संख्या इकडे लिहायची होती आणि पॉईंटच्या इकडची संख्या इकडे. आता वजाबाकी करताना आपल्याला इथं काही नसल्यामुळे इथे शून्य घ्यावं लागेल. याच्यातला एक कमी केला, इथे घेतला, 10मधून 2 गेले, 8 राहिले. इथे आता आपल्याला याला 9 करावं लागतील, इथे एक हातचा घ्यावा लागेल. 11मधून 8 गेले, 3 राहिले. 9मधून 0 गेला, 9 राहिले. हे जात नाही, याच्यातला एक कमी केला, इथे घेतला. 10मधून 6 गेले, 4 राहिले. हे 4, 7, 6 दशांशला दशांश. आपलं उत्तर हवं होतं 674.49 जे की पर्याय क्रमांक बीचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हे पण अतिशय सोपं होतं. 1लाच गुणलं तर उत्तर एकच येणार. आता इथं दशांश नंतर किती अंक आहे? दशांश नंतर 1, 2 आणि ह्या 3 अंक आहेत. म्हणून दशांश नंतर 3 अंक असणारे जर पाहिलं तर इथं सगळीकडं दशांश नंतर 3 अंक आहे, पण आपल्याला हे उत्तर त्याचं बरोबर आहे. ठीक आहे, दशांश नंतर 3 अंक आहे आणि त्याचा गुणाकार 1 पाहिजे. हे 1 गुणाकार इथे पण आहे. इथे दशांश नंतर 3 अंक नाहीत, इथे पण नाहीत. इथं दशांश नंतर 3 आहे, पण इथे सगळे शून्य आहेत. शेवटी आपल्याला 1 पाहिजे होता इथं. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे हा पण तुम्ही ह्या दोघांचा जर ही समान आहे की नाही, ज्या संख्येला त्या संख्येनं भागितलं तर उत्तर येते 1 आणि 2 गुणिले 1 उत्तर येते 2, हे की नाही. मग नंतर साधं सोपे असे गणित होते. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. हे पण फार अतिशय सोपं होतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 50 भागाकार आपण प्रत्येक याचा करून पाहिला तर याचं उत्तर होते पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर हा थोडासा अवघड जाणारा प्रश्न होता विद्यार्थ्यांना. ठीक आहे, कारण हे नॉर्मली तुम्हाला सेंटीमीटर टू मीटरमध्ये देतात, हे मीटरचा वर्ग दिला. थोडा हा खरंच अवघड प्रश्न विद्यार्थ्यांसाठी. याचा अभ्यास भरपूर जणांनी केला नसेल. ठीक आहे, काही जणांनी केला असेल तर त्यांना उत्तर आलं असेल. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 सुटते, संध्याकाळी 3:30 हे पोहोचते. तर याचं कसं करायचं होतं विद्यार्थ्यांना? आपल्या चॅनलवर आपण सर्व सांगत असतो व्यवस्थितपणे कसं करायचं याचं. तर मुलं काय करतात, स्क्रीनवाल्या चॅनलवर जास्त काय करतात, त्यांचा भर असतो. तर छोट्या चॅनलला थोडंसं जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलवर तुम्ही याला एकदम व्यवस्थित सांगितलं होतं मी कसं करायचं. तर पहा, मी हे करून दाखवतो ह्या प्रश्नाचं उत्तर. हे अतिशय सोपी पद्धत असते. पहा, आपल्या चॅनलवर आपण सोप्या पद्धतीनं सांगतो. 10:45 ते 11:45 इथं 1 तास होतो, आहे की नाही. 11:45 ते 12:45 2 तास होतात. 12:45 ते 1:45 3 तास होतात. 1:45 ते 2:45 4 तास होतात. हा पण प्रश्न अतिशय सोपा होता. कधी कधी 2-2 दिवसाचे देतात, हे तर काहीच नाही आहे, हे की नाही. 2:45 ते आता आपल्याला 3:30ला आपला प्रवास संपलेला आहे. मग हे 2:45 ते 3:30 याच्या दरम्यान जर पाहिलं तर आपल्या याच्या दरम्यानचा तुम्हाला वेळ काढायचा आहे, तो होतो 45 मिनिटाचा. म्हणजे आपलं उत्तर आहे 4 तास 45 मिनिटं उत्तर होतं. 4 तास 45 मिनिटं आपल्याला पर्याय क्रमांक बीचं उत्तर होतं. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेनेशन सर्व प्रश्नाची उत्तर पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चल, आणि येणारे व्हिडिओ पाहत जा. आपले व्हिडिओला हाईप पण करा ज्यांना उत्तरं कळत आहेत. चला, हे प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं होतं. पहा, ह्या दोघांची वजाबाकी करायची ह्या 2 संख्या. मग याचं उत्तर जे येणार होतं आपलं, पहा, ही वजाबाकी केली तर किती अतिशय असे सोपे प्रश्न त्यांनी टाकले होते. ठीक आहे, कसं करायचं होतं मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इकडे वजाबाकी करून 58,394 वजा 86 वजा 86 केले तर याचं उत्तर येते, याचं उत्तर येते आपल्याला 58,306. आता इथं कोणती संख्या लिहिली याच्यापैकी, ह्या पर्यायापैकी, म्हणजे उत्तर आपल्याला एवढं येणार. ठीक आहे, मग एकदा यानं गुणाकार करायचं, एकदा यानं करायचं होतं, एकदा यानं करायचं होतं, एकदा यानं. ज्याचं उत्तर आलं ते उत्तर आपलं
होतं. तुम्ही ह्या संख्येनं ह्या संख्येला गुणाकार केला तर एवढं उत्तर आलं असतं. भागाकार करण्याचा प्रयत्न करू नका, गुणाकारच करायचं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला इथं, ठीक आहे, पहा जास्त वेळ घेत नाही, जास्त लांब व्हिडिओ टाकण्यामध्ये काय अर्थ नाही. पण गणिताचं भरपूर जणाला वाटते की आम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे हवं, त्याच्यामुळे मी थोडंसं गणिताचा जास्त वेळ घेतो. ठीक आहे. पहा 500मधून एवढी फुटली आहे आणि एवढी बाजूला काढली आहे की नाही. 500मधून 325 फुटली म्हणजेच आपलं पहा 500ची 500मधून 325 म्हणलं तर हे 2 आणि ह्या 0 हे झाले 60 फुटले आणि 1/5 आपल्याला बाजूला काढायचे. तर म्हणजे आपले इथे 100 येणार. आता इथं उरलेल्या अंड्यापैकी नाही म्हणल्या, आता उरलेल्यांपैकी आता किती अंडी वापरता येतील. आता इथे एकूण अंड्यापैकी हे आपल्याला विचारलेलं आहे. एकूण अंड्यापैकी 1/5. आता इथं उरलेल्यापैकी विचारला असता तर मी 1/5 हे 440वर केले असते. पण इथं प्रश्न जो होता नॉर्मली आपल्या पुस्तकामध्ये उरलेल्या अंड्यापैकी 1/5 अंडी पाहुण्यांना राखून ठेवायचं आहे, असा आपला नॉर्मली प्रश्न राहतो. पण इथं एकूण अंड्यापैकी एकूण 500पैकीच आपल्याला काढायचं होतं. म्हणजे आपल्याला 160 अंडी टोटल आपली 60 अंडी फुटली आणि 160 जी आहे, सॉरी 100 ही आहे ते बाजूला ठेवली. तर आता आपल्याला उरले किती, म्हणजे 500पैकी 160 गेले तर 340 उत्तर येतं. 340 हे उत्तर पर्याय क्रमांक सीचं उत्तर होतं. अतिशय सोपं होतं उत्तर. त्याच्यानंतर पुढं आता इथं एका दुकानदाराने 200 रुपयाला एक घड्याळ विकत घेतलं. अतिशय पहा किती सोपे प्रश्न ह्यावेळेस विचारले होते. एवढे सोपे प्रश्न म्हणजे पेपर सेट करणारा मला वाटतं की एक तर अतिशय म्हणजे त्याला माहीतच नसावं की एवढा सोपा पेपर तर नसायलाच हवा होता. घड्याळ घेतली 200 रुपयाला, 40 रुपयाचा नफा घेऊन त्याने विकलं. तर ती किती किंमत असायला पाहिजे होती. तर ते नॉर्मल आहे, तोंडी उत्तर आहेत 240. इथे कॅल्क्युलेशन करायचे प्रश्नच नव्हते, डायरेक्ट उत्तर होते तुमचे. त्याच्यानंतर एक फळ विक्रेत्याने 1500 रुपयाला सफरचंद विकत घेतले आणि त्याने दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केला. म्हणजे 1600 खर्च झाला आणि त्याने 2236 रुपयाला विकले. तर याचं पण उत्तर अतिशय सोपं होतं आहे की नाही. हे 100 रुपये याच्यामध्ये मिळवायचे होते याच्यामध्ये. आता काही जणांनी जर मिळवले नसतील, डायरेक्ट वजाबाकी केली असेल, तर मग तुमचं उत्तर चुकीचं येणार. ठीक आहे. 636 रुपये आपला नफा होता. इथं 636 रुपये आपल्याला पर्याय क्रमांक बीचं उत्तर आहे. म्हणजे 56व्या प्रश्नाचं उत्तर होतं. आता इथे हे पण प्रश्न फार सोपा होता. तर आता इथे काय सांगितलं, एका पंचकोनाची परिमिती. आता परिमिती काय राहते, म्हणजे पंचकोनाचे असा कोणत्याही पंचकोन म्हणजे गरज नाही की त्याचे सर्व बाजू एकसारख्याच असतील, असं काही गरज नसतं. 5 बाजूचं राहते. त्याच्यात बाकीच्या 4 बाजूची बेरीज जी दिलेली आहे ती 63 आहे. आता शेवटच्या बाजूची बेरीज म्हणजे 1, 2, 3, 4ची बेरीज दिली, म्हणजे सर्व बाजूची बेरीज म्हटलं तर परिमिती राहते. तर 80मधून जर मी 63 वजा केले तर माझं उत्तर किती येणार आहे, 17 उत्तर येणार आहे. याचं अतिशय सोपं असं उत्तर होतं. एक पूर्ण कोन याच्या समान असतो. आता पूर्ण कोणाचं माप किती असतो, पूर्ण कोन म्हणजे राहतो पूर्ण कोन राहतो आपला 360 अंशाचा. 360 अंश राहतात. आता एक काटकोन म्हणजे किती राहतं, 90 अंश आहे की नाही. 2 काटकोन म्हणजे किती राहतात, 2 गुणिले 90, 180चे राहतात. ठीक आहे, हे 180चं झालं. 3 काटकोन म्हणजे 90 गुणिले 3, 90 गुणिले 3 केले 270, म्हणजे 270. आणि 4 काटकोन म्हणजे काय, 90 गुणिले 4 360, हे 360. मग आपलं उत्तर कोणतं राहणार याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर राहणार. म्हणजे पूर्ण कोणाचं माप आहे 360, तर पर्याय क्रमांक 4मध्ये पण 360 येणार. त्याच्यानंतर एका आयताच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज. अतिशय सोपं होतं. ठीक आहे, इथे पण काय अवघड नव्हतं तुम्हाला. आता समजा हा आयत आहे, ठीक आहे, हा आयत आहे. आयताचं प्रत्येक कोण काय राहते, काटकोन राहते, सगळ्यांना माहितीच आहे. हे 90चं राहते, हे 90चं राहते, इथे 90 अंश राहते, इथे पण 90 अंश राहते. आता ह्या सर्वांची बेरीज किती आहे, तर 360 राहते. आयताच्या एकूण कोणाच्या मापाची बेरीज राहते 360. चल त्याच्यानंतर इथे हा प्रश्न भरपूर जणाला कन्फ्यूज टाकू लागला विद्यार्थ्यांना. पण कन्फ्यूज करायचं इथं काही कारण नव्हतं. आता इथं जी माहिती दिलेली आहे, एखाद्याला
किती मुले आहेत एका कुटुंबात ते दिलेले. इथं एक मुलं असलेले 20 आपले फॅमिलीज आहेत, कुटुंब आहे. 2 मुलं असलेले 30 आहेत, 3 मुलं असलेले 35 आहे आणि 4 मुलं असलेले 5 आहे. मग ह्या सर्व फॅमिली याची बेरीज करायची होती. म्हणजे इथे 20 अधिक 30 अधिक 35 आणि अधिक हे किती आहेत 5. ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ती येते 90. पण आपल्याला ही पूर्ण माहिती दिलेली 115 फॅमिलीची कुटुंबाची माहिती दिली. मग आता उरलेल्या फॅमिलीला अजिबात मुलं नाहीत अशी किती फॅमिली असणार? 115 मधून हे 90 वजा करायचे होते. 115 मधून 90 जर वजा केले तर आपलं उत्तर होतं 25. 25 हे उत्तर होतं पर्याय क्रमांक सीचं. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपण गणिताचा भाग घेतला. आता हे थोडं फास्ट घेऊ. 61व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आणि ज्यांना मार्क पडलेले आहेत, चांगले मार्क, त्यांचं मनापासून त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही तुमचे मार्क कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. ठीक आहे, तुमचे मार्क, जिल्ह्याचं नाव, मुलगा आहे की मुलगी, ग्रामीण आहे का शहरी, ह्या सर्व माहिती कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे. मी तुम्हाला सांगेल की तुमचा नंबर लागू शकतो की नाही, कारण आपला अनुभव असतो मागच्या ज्या पण परीक्षेमध्ये किती मार्कावर कोणत्या जिल्ह्याचे लागलेले आहे त्या आकार करून आपण सांगत असतो सर्व गोष्टी. 64व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 65 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 66 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 67व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 68व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. व्हिडिओ आवडल्यास फक्त व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करू नका, तर व्हिडिओला हाईप पण करा. जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप झाला पाहिजे. ठीक आहे. 71 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 72 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर जर काढलं तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 76 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 77 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 78 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 79 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. आणि 80 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न पेपर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तर कराच, व्हिडिओला हेल्प पण करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये पण नक्कीच टाका. ठीक आहे, जिल्ह्यावाईज टाका. मुलगा आहे की मुलगी, पुन्हा सांगतो, मुलगा आहे की मुलगी ते पण टाका. ग्रामीण आहे का शहरी ते पण टाकायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही शंका असतील, काही प्रश्नामध्ये डाऊट असेल तर मला विचारू शकता. स्पेशली गणिताचं तर तुम्हाला मी प्रत्येक उत्तर एक्सप्लेन करून सांगितलेलंच आहे. ठीक आहे, कसं आलं काय आलं, तर त्याच्यामुळं त्याचे पण डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असावे असं मला वाटतं. धन्यवाद.